मित्रांनो, पवित्र पोर्टल 2025वर रजिस्ट्रेशन कसे करायचे व लॉग इन ID कसा मिळवायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. आता आपण लॉग इन कसे करायचे हे बघूया. लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला लॉग इन ID व रजिस्ट्रेशन करतेवेळेस तयार केलेला पासवर्ड तयार ठेवायचा आहे. पवित्र पोर्टल 2025 ही साईट ओपन झाल्यानंतर लॉग इन ID या बॉक्समध्ये आपल्याला आपला लॉग इन ID जो 25_ यानंतर आपला टेट 2025 या एक्झामचा 10 अंकी रोल नंबर आहे तो येथे टाकायचा आहे. यानंतर त्याखालील पासवर्ड या बॉक्समध्ये आपण तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर त्याखालील टाईप कॅप्चा कोड या बॉक्समध्ये आपल्याला खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय OTP अशी एक नवीन विंडो आपल्याला समोर दिसेल. यामध्ये एंटर OTP या खालील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकायचा आहे. त्यानंतर त्याखालील बॉक्समध्ये एंटर कॅप्चा कोड म्हणजेच खाली दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा आपल्याला टाकायचा आहे. मोबाईलवर आलेला OTP व कॅप्चा कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या टॅबवर क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय OTP या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला आपला लॉग इन ID त्याचबरोबर आपले नाव दिसेल. त्यानंतर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपण आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचे आहे. स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी आयोगाने आपल्याला 29 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख दिली आहे. 29 डिसेंबर 2025 पूर्वी आपल्याला आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घ्यायचे आहे.